नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो स्वामी अनुभव पाहणार आहोत, हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. डोळे अक्षरशः भरून येतील असा हा आजचा स्वामी अनुभव आहे. त्यामुळे आजचा स्वामी अनुभव शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. चला तर मग. नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या रमाबाई आणि त्यांची एकुलती एक लेक स्नेहा यांची ही स्वामी अनुभवाची पूर्ण गाथा. स्नेहाचे वडील ती लहान असतानाच एका अपघातात गेले होते. रमाबाईंनी लोकांचे डबे करून आणि पापड लोणची विकून अतिशय कष्टाने स्नेहाला वाढवले होते. स्नेहा देखील अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने B.Com करून बँकिंगच्या परीक्षा दिल्या आणि तिला एका मोठ्या खाजगी बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी लागली. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या घरात सुखाची चाहूल लागली होती. रमाबाई या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामानेच व्हायचा. स्वामी राजा कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही, हा त्यांचा दृढ विश्वास होता, श्रद्धा होती. स्नेहाची नोकरी चांगली सुरू होती, पण अचानक त्यांच्या आयुष्यात एक असे भयंकर वादळ आले ज्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एके दिवशी बँकेच्या ऑडिटमध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला. हा पैसा एका बोगस खात्यात ट्रान्सफर करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कॉम्प्युटर सिस्टीम आणि पासवर्डचा वापर करून हे ट्रान्सफर झाले होते, तो पासवर्ड आणि ID स्नेहाचा होता. बँकेचा मुख्य मॅनेजर, जो अत्यंत भ्रष्ट आणि कुटील होता, त्याने स्वतः हा घोटाळा केला होता आणि अत्यंत हुशारीने सर्व पुरावे स्नेहाच्या विरोधात उभे केले होते. जेव्हा स्नेहाला हेड ऑफिसमधून सस्पेन्शन लेटर म्हणजेच निलंबनाचे पत्र आले आणि उद्या सकाळी पोलीस चौकशीसाठी बँकेत बोलावले गेले, तेव्हा तर तिला खूप मोठा धक्का बसला. 50 लाखांचा घोटाळा म्हणजे थेट जेलची हवा. जिने आजवर 1 रुपयाचीही बेईमानी केली नव्हती, तिच्यावर एवढा मोठा आळ आला होता. रडत रडत ती घरी आली आणि तिने आईला सर्व प्रकार सांगितला. निराशेच्या गर्तेत बुडालेल्या स्नेहाने रात्री घरातल्या छताला ओढणी बांधून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला, पण रमाबाईंनी वेळेवर येऊन तिला अडवले. वेडी झालीस की काय तू? अरे, ज्याचा पाठीराखा प्रत्यक्ष अक्कलकोटचा राजा आहे, त्याला जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही. तू उद्या जाशील बँकेत, ताठमानेने जाशील. बघ, माझा स्वामी राजा काहीतरी मार्ग काढेलच. रमाबाईंनी डोळ्यात अंगार आणून स्नेहाला सांगितले. त्यांनी रात्रभर स्वामींच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण केले आणि डोळ्यातून अश्रू ढाळत स्वामींना साकडे घातले. दुसरा दिवस उजाडला. स्नेहा जड अंतकरणाने बँकेत पोचली. बँकेत मोठा तणाव होता. पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या टीमसोबत आलेले होते. मॅनेजरने अतिशय आत्मविश्वासाने पोलिसांसमोर सर्व सिस्टीमचे लॉक्स आणि कागदपत्रे ठेवली. साहेब, या स्नेहानेच काल लंच ब्रेकच्या वेळी हे 50 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. सर्व डिजिटल पुरावे तिच्या विरोधात आहेत. मॅनेजर खोटेच म्हणाला. स्नेहाने पोलिसांसमोर हात जोडले. ती रडून सांगत होती की तिने काहीच केले नाही. लंच ब्रेकच्या वेळी ती बँकेच्या बाहेर गेली होती, पण इन्स्पेक्टरने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. मॅडम, पुरावे तुमच्या विरोधात आहेत, आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल, असे म्हणत इन्स्पेक्टरने कॉन्स्टेबलला हातकड्या काढायला सांगितले. स्नेहाच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला आणि आता सर्व संपले. आपण जेलमध्ये जाणार आणि आपली आई धक्का बसून कोणत्या परिस्थितीचा सामना करणार या विचाराने ती सुन्न झाली. सस्पेन्शन शिगेला पोचला होता. कॉन्स्टेबल स्नेहाच्या हातात हातकडी घालणार तेवढ्यात केबिनचा दरवाजा जोरात उघडला गेला. एक अतिशय वृद्ध, पाठीला बाक आलेला आणि अंगावर खाकी शर्ट घातलेला एक अनोळखी पोस्टमन आत आला. त्याच्या डोक्यावर गांधी टोपी होती आणि चेहऱ्यावर एक तेज होते. साहेब, या बँकेचा मॅनेजर कोण आहे? त्यांच्या नावाने एक अत्यंत तातडीचे रजिस्टर्ड पार्सल आले आहे, तो म्हातारा पोस्टमन खड्या आवाजात म्हणाला. मॅनेजर चिडला. अरे म्हाताऱ्या, इथे पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि तुला पार्सलची पडली. दे इकडे आणि जा बाहेर. पोस्टमनने एक खाकी रंगाचे जाड पाकिट मॅनेजरच्या अंगावर फेकल्यासारखे दिले आणि तो तसाच मागे वळून निघून गेला. इन्स्पेक्टरला संशय आला. थांबा, ते पाकिट आधी मला द्या. काय आहे त्यात पाहूया, असे म्हणत इन्स्पेक्टरने मॅनेजरच्या हातातून ते पाकिट हिसकावून घेतले. इन्स्पेक्टरने पाकिट उघडले. आत एक पेन ड्राईव्ह होता आणि एका कागदावर लाल शाईने लिहिले होते, काल दुपारी 1:30 वाजताचे सत्य. इन्स्पेक्टर ताबडतोब तो पेन ड्राईव्ह तिथल्या लॅपटॉपला लावला
त्यातील व्हिडिओ सुरू झाला आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. तो व्हिडिओ बँकेच्या आतला होता, पण अशा एका अँगलने काढला होता जिथे बँकेचा कोणताच CCTV कॅमेरा नव्हता. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते की स्नेहा लंचसाठी बाहेर गेल्यावर मॅनेजर स्वतः चोर पावलांनी स्नेहाच्या डेस्कवर आला. त्याने खिशातून एक कागद काढला ज्यावर स्नेहाचा पासवर्ड लिहिला होता. त्याने तो पासवर्ड टाकला, 50 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि सिस्टीम लॉक करून तो निघून गेला. मॅनेजरचा चेहरा पांढरा फटक पडला, त्याचे बिंग फुटले होते. इन्स्पेक्टरने तात्काळ मॅनेजरची कॉलर पकडली आणि कॉन्स्टेबलला सांगितले, याला हातकड्या घाला. स्नेहा अवाक होऊन हे सगळे पाहत होती. तिची निर्दोष मुक्तता झाली होती, पण सर्वात मोठा धक्का आणि अंगावर काटा आणणारा क्षण अजून बाकी होता. इन्स्पेक्टरने बाहेर जाऊन त्या म्हाताऱ्या पोस्टमनला शोधायला सुरुवात केली, पण तो संपूर्ण इमारतीत कुठेच नव्हता. सिक्युरिटी गार्डने सांगितले की असा कोणताच पोस्टमन आत गेटमध्ये आलेलाच नाही. मग तो आत आला कसा? इन्स्पेक्टरने तो खाकी पाकिट पुन्हा हातात घेतले. त्या पाकिटावर ना कोणताही स्टॅम्प होता, ना पाठवणाऱ्याचा पत्ता. त्यावर फक्त एकाच ठिकाणचा शिक्का मारला होता, मुख्य टपाल कार्यालय, अक्कलकोट. आणि त्या संपूर्ण पाकिटातून तसेच त्या पेन ड्राईव्हमधून अष्टगंध आणि गुलाबाचा अत्यंत मनमोहक सुगंध दरवळत होता. ते पाहता स्नेहा तिथेच जमिनीवर बसली आणि तिने दोन्ही हात जोडून डोळे मिटले. तिच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. ज्या अँगलने तो व्हिडिओ काढला किंवा तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता तिथे कोणताच कॅमेरा असूच शकत नव्हता, कारण तिथे बँकेची भक्कम भिंत होती. मग तो व्हिडिओ कोणी काढला? तो अक्कलकोटचा शिक्का आणि तो सुगंध. सर्व प्रश्नांचे उत्तर एकच होते. आपल्या निस्सीम भक्ताच्या लेकीला वाचवण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती पोस्टमनची रुपेरी लीला रचली होती. अशक्य कोटीतील तो चमत्कार घडवून त्यांनी स्नेहाला खोट्या कलंकातून आणि जेलमधून वाचवले होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनाची प्रचिती आज स्नेहाने स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवली होती. स्वामी भक्तांनो, आजचा हा थरारक आणि मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. तसेच स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर दररोज स्वामींचे 2 अनुभव हे येतच असतात. त्यात एकही दिवस खंड पडत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज येणारे 2ही स्वामी अनुभव ज्याचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर स्वामी सेवेसाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी अनुभवाचा भरपूर आस्वाद घ्या. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये म्हणजेच स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.